नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि नवीन ब्लॉग मध्ये आज काय आहे, आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आजच आहे नागपंचमी. तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि आज म्हणजे तसं बघायला गेलं तर 2 दिवस होती सुट्टी. 15 ऑगस्ट 16 ऑगस्ट याची सुट्टी होती. शनिवार रविवार सुट्टी आली होती. तर बरेच ऑर्डरी होते आपल्याला, त्यामुळे आपलं पूर्ण 2 दिवसाचं शेड्यूल इतकं बिझी होतं की काय विचारायलाच नको. आणि आपण बरेच व्हिडिओ मी पोस्ट केले आणि त्याच्यामध्ये इतकं छान प्रेम भरभरून तुम्ही दिलंय. आमच्या ऑर्डर्स बघून पण तुम्हाला इतकं आवडलंय आणि त्याला तुम्ही खूपच छान असं म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे, भरपूर प्रेम दिलेलं आहे. तर आज आहे नागपंचमी आणि मग त्या निमित्ताने सोमवार असल्यामुळे, पहिला सोमवार असल्यामुळे पूजा आपण म्हणजे असंही करतोच, पण आता श्रावणात म्हटलं म्हणजे की जरा थोडंसं काही असतंच आपल्याकडे. तर तेच मी तुम्हाला दाखवते की आपल्याकडे आम्ही पण केलेली आहे पूजा. हे बघा, इकडे आम्ही हे असे नाग काढलेले आहेत असे, आणि त्याची पूजा झालेली आहे. आपल्याकडे याची पूजा झालेली आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीत पूजा करतात ते पण आम्हाला सांगा कमेंटमध्ये. बऱ्याच जणांचा उपवास वगैरे असतो, तर कोणाकोणाचे उपवास आहेत ते सांगा. आईचा उपवास आहेच आहे, आईने केला आहे. म्हणजे आई दरवर्षीच करते, मी काय करत नाही. आणि ती मला म्हणते की नको करूच, काही गरज नाही, आता मी करते आहे. तसं आहे आमच्याकडे. तुमच्याकडे नागपंचमीला काय काय बनवतात, म्हणजे काय काय पद्धती आहे? प्रत्येकाकडच्या पद्धती बऱ्याच वेगवेगळ्या आहेत. तर आमच्याकडच्या पद्धती म्हणजे आमच्याकडे असं आहे की तवा ठेवायचा नसतो, पोळ्या करायच्या नसतात, असं काय काय बऱ्याच गोष्टी आहेत. तर तुमच्याकडे ही पद्धत कशी आहे, म्हणजे तुमच्याकडे काय मेनू करतात नैवेद्यासाठी आणि काय नाही ते आम्हाला सांगा. कारण आमच्याकडे म्हणजे कसं उपवास आहे आणि मग ते नैवेद्य वगैरे करायचं म्हणजे म्हटल्यावरती आता ते संध्याकाळच्या वेळेलाच होणार आहे. तर आमच्याकडे काय करतात ते पण मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि ब्लॉग आवडत असेल तर आमच्या ब्लॉगला लाईक करा आणि आमच्या पेजला फॉलो करा आणि शेअर करा. इकडे आईच करत आहे साबुदाण्याची खिचडी. आणि हे थोडंसं म्हणजे काय बनवायचं हा मोठा प्रश्न होता. नागपंचमी पण आहे, उपवास पण आहे म्हटल्यावरती कसं काय करायचं हा थोडासा यावेळेला प्रश्न आहेच, पण हरकत नाहीये. आता मग त्या हिशोबाने आता जरा आपण साबुदाण्याची खिचडीच करणार आहे. आणि मी तिला म्हटलं की सरसकट तेच कर, कारण की मग परत हे बनवा, म्हणजे आता संध्याकाळी सगळा स्वयंपाक बनणार आहे, नैवेद्य होणारच आहे म्हटल्यावरती माझं असं मत पडलं की आपण हे सरसकट खाल्लं तर चालणार आहे. फक्त उपास घडू नये म्हणून थोडंसं काहीतरी वेगळं खाण्याचा विचार आहे. काय म्हणणं आहे तुझं? ओके. दुसरं करता येते, पण हा करता येतं, पण मग कसं आता 2 दिवस झाले, आता खूप जास्त आपली 2 दिवस आपले खूप घाईचे होते, गडबडीचे होते आणि काम बऱ्यापैकी होतं ना, त्यामुळे मग कसं जरा थोडंसं काहीतरी आपण समजून करायचं. जोरदार असं म्हणजे आईने फोडणी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. भगर खाता येते ना. हो, आज भरघर खाता येत नाही, बरोबर, सोमवार म्हणून. इकडे आपली पटापट मस्तपैकी आई साबुदाण्याची खिचडी करत आहे आणि एकदम सुपर फास्ट मध्ये काम करायचंय, कारण आज परत म्हणजे आजपासून म्हणजे सोमवार आहे म्हटल्यावरती आजपासून सगळे क्लास सुरू होतात माझे, आणि क्लास आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी पटापट होत आहेत. आणि काल जे आपण पोस्ट केले ना व्हिडिओ, तर तो ऑर्डरचा व्हिडिओ आहे, इतका मस्त सगळ्यांनी प्रतिसाद दिलाय ना, आणि सगळ्यांना जेवण इतकं आवडलंय ना, म्हणजे त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी बघितल्यावरती सगळ्यांना जेवण खूपच आवडलं. ते म्हणे व्हिडिओमध्ये ते इतकं छान दिसतंय, हा खूप छान दिसतंय. हा तेच बरोबर तू ओळखलं. सगळेजण तेच म्हणत होते की खूपच असं छान वाटतंय हे, आणि सगळ्यांना ते खूप आवडलं आहे. हा, आणि खूप छान छान कमेंट्स आल्यात, मी तुला वाचून पण दाखवल्या. आता काही राहिल्या आहेत, म्हणजे आता मी पण बघितल्या नाहीयेत, त्या बघीन आणि मग मी तुला सगळ्या सांगेन आणखीन. असाच प्रतिसाद देत जा. हो तेच ना, मी त्यांना तेच म्हटलं की सगळं तुमच्या प्रेमामुळे सगळं काही आम्हाला पण बळ मिळतंय, आणि त्यामुळे आम्ही पण हे असं छानपैकी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि असं बोलता बोलता आपली ही खिचडी आहे, ही आपली सगळी व्यवस्थित आईने एकत्र केलेली आहे. बटाटा, जिरे हे सगळं घातलेलं, पूर्ण सगळं मिक्स झालेली. आता याची दणदणीत आई वाफ काढणार आहे. हा की झाली. आज आहे नागपंचमी. त्यामध्ये पुरणाचे दिंड असतात, काही ठिकाणी ओल्या नारळाचे मोदक असतात, काही ठिकाणी दिंड असतात. प्रत्येक भागात वेगवेगळं असते. तर आमच्याकडे पुरणाचे दिंड करतात. त्यासाठी माझं पुरण आहे तयार. हे बघा, या पद्धतीने पुरण करून घ्यायचं, यंत्रातून काढून वगैरे मऊसर करायचं. गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये मी मीठ घालणार नाहीये, फक्त थोडंसं मोहन घालणार. मोहन घातलं म्हणजे कसं ते खाताना पटकन तुटतात, नाहीतर असे वातड होतात.
म्हणून थोडंसं मोहन घालायचं, तेल घालणार आहे, म्हणजे मऊसरपणा येतो त्याला, म्हणजे खाताना पटकन तुटतो. थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम नाही, असं घट्टसर भिजवायचं आहे. आपण पुरीला भिजवतो ना त्या टाईपमध्ये भिजवायचं, जास्त सैलसर नाही भिजवायचं, कम मऊसर पीठ भिजवायचं. आपण पुरीला भिजवतो ना हे असं आहे, इतपत सैल हवं आणि एवढं घट्ट हवं, जास्त सैल नको. जीव करायचा याचा पण. आणि इथे मी हे पुरणाचे गोळे करून घेतलेले आहे, म्हणजे 4ही बाजूने फोल्ड करून घ्यायचं. त्याला लहान मोठे किती हवे, शक्यतो लहानच करावे, ते उकडले गेले ना की ते मोठे होतात. हे बघा, हे असे झाले. या पद्धतीने सगळे करायचे आणि हे बघा, हे असे तयार झाले आहेत दिंड. आता हे त्यांना आपण उकडायला ठेवूयात. पाणी गरम छान झालेलं आहे. आता हे साधारण 5 ते 10 मिनिट, 7 ते 10 मिनटं ठेवायचं उकडायला. आता आपण 5 ते 10 मिनटं त्याला उकडूया. आता 12 मिनटं झालेली आहे. आता आपण उकडून बघूया. छान उकडले गेलेले आहेत. हे बघा, मस्त छान टपटपीत झालेले आहेत. किती सुंदर झालेत. आता झाकण बंद करून परत ठेवणार आणि गार थोडेसे झाले की खाऊया.